इथे आता नातूनगर म्हणून गाव आहे. नातूनगरला एक धरण पण आहे. पूर्वी रस्त्यावर फक्त बोर्ड असायचा नातूनगर आणि डावीकडे बाण दाखवलेला असायचा. कारण ते गाव तसं आतमध्ये रस्त्याला लागून नाही आहे. पण आज बऱ्याच दिवसांनी मला बरं वाटलं की अतिशय संगमेश्वर सोडल्यानंतर चांगला रस्ता या पट्ट्यातला बघायला मिळाला. तर नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे अनेकांच्या पोटात गोळा आणला त्यांनी. खड्डेच बघितले अनेक वर्ष, पण आता इथे चांगला रस्ता झाला आहे. हे बघा, इथे डाव्यात आला नातूनगर. त्याचा रस्ता अजून कुठे दिसतोय? हा बघा, हा डावीकडे गेलेला रस्ता. इथून नातूनगरला आज जायला रोड आहे. आतमध्ये मोठं धरण आहे. या रस्त्याने जे प्रवास करतात, रेग्युलर प्रवास करणारे, त्यांनी सांगावं की त्यांना पण असं इकडे उदासीन वाटतं का? मला कंटाळा येतो या रस्त्यावर ड्रायव्हिंग करायला. असा वृक्ष वाटतो का माहिती नाही मला. तर या पट्ट्यात जे कायम ड्रायव्हिंग करतात, कोणाला असा अनुभव आहे का की इकडे असं गाडी चालवताना थोडंसं कंटाळवाणं होतं? असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगावं. इथे आता खवटी गाव आलं. खवटीला रेल्वे स्टेशन पण आहे, कोकण रेल्वेचं. उजव्या हाताला बहुतेक, हो उजव्या हाताला आहे. गाव इथे डाव्या हाताला आहे, खवटी. खवटीचं हायस्कूल दिलं इकडे. आता नेमकी कुठली ट्रेन नाही आहे, नाहीतर आपल्याला बघता आलं असतं. म्हणजे ट्रेन हा सुद्धा एक आकर्षणाचा विषय. विठ्ठल मंदिर दिसतंय डाव्या हाताला, खवटीचं विठ्ठल मंदिर. उजव्या हाताला समोर जो सगळा मोठा डोंगर दिसतोय, तोच कशेडीचा घाट. आपल्याला त्या घाटातनं वर जायचं आहे. हा समोर बंद केलेला जो परिसर आहे तो बोगद्याकडे जातो, टनेल्सकडे जातो. पण टनेल आता ती बंद आहेत असं समजलं. आता आपण जातोय हे पुन्हा जुन्या रस्त्याकडे जातोय, कशेडी घाट. हे सर्वेक्षण पथक आहे या ठिकाणी सुद्धा. कशेडीचा घाट, त्याचा रस्ता मात्र जरा आता बरा वाटतोय. पुढे कंडिशन बघूया काय झालेले, पण आता इथे तरी जरा रस्ता चांगला वाटतोय. पावसाळ्यामध्ये खूप वाईट अवस्था असते या रस्त्याची. पूर्ण मोठे मोठे खड्डे असतात. इथे पूर्वी कशेडी बसचा चेकपोस्ट होता.
रात्रीच्या प्रवासाला ज्या बसेस जायच्या त्या बसच्या ड्रायव्हरचं इथे अल्कोहोल टेस्ट केली जायची. त्याने अल्कोहोल घेतलं आहे किंवा नाही वगैरे त्याची टेस्ट इथे व्हायची आणि मग बस पुढे निघायची. इथे खड्डे दिसत आहेत रस्त्याला एकंदरीत. काय रस्ता चांगला वगैरे झालेला नाही आहे, सगळा खड्डेमयच दिसतोय. पण आता आपल्याला असंच खड्ड्यातनं हलत डुलत जावं लागणार आहे. कशेडीचा घाटसुद्धा तसा अरुंदच घाट आणि मोठी वाहनं पुढे असतील तर मग आणखीनच ती वाट अवघड बनून जाते. ओव्हरटेकिंग वगैरे काय तुम्ही करू नाही शकत इथे. आता इथे बघा आपण 12:15ला कशेडी घाट चढायला सुरुवात केली आहे. किती वेळ लागतोय तो बघूया. हो इथे मध्ये स्पीड ब्रेकर घालून ठेवला आहे. आमचे PWD इंजिनियर सुद्धा म्हणजे कुठून शिकून येतात परमेश्वराला ठाऊक. बरं स्पीड ब्रेकर घालता त्याचं काहीतरी पाठी सूचना लिहाल की नाही. आपटल्यानंतर कळतं. आपण स्पीड ब्रेकरवरनं आलो. समोर घाटामध्ये अगदी लांब तिकडे एक छोटं देऊळ दिसतंय. आपण तिकडे जाणार. असा हा सगळा लांबच्या लांब घाट आहे. आंबा घाट आणि कशेडी घाट हे तसे बघायला गेले तर थोडे भाऊभाऊच आहेत. फक्त आंबा घाट मोठा आहे, कशेडी घाट तुलनेने लहान आहे. काही किलोमीटरचा फरक आहे कशेडीमध्ये आणि आंबा घाटामध्ये. आणि घाट बऱ्यापैकी सगळीकडे फोडून ठेवलेला आहे. मी तिकडे लक्षच देत नाहीत. आता नवीन रस्त्याचं काम सुरू ना मग झालं. जुना रस्ता तसा टाकून ठेवून देतात. ढोलकीच्या तालावर आता इथे समोरनं 2-3 ट्रक आहेत आणि हा एक ट्रक कसली तरी पोती घेऊन चाललाय. तर जोपर्यंत क्लिअर आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण याला ओव्हरटेक करू शकत नाही. आणि पुढे आता वळणं वगैरे पण असतात. त्या वळणातनं समोरनं जर कोण येणारं असेल तर आपल्याला इथनं समजत नाही. आणि ही मोठी वाहनं एवढं सगळं ओव्हरलोड झालेली असतात की पुढचं काहीच कळत नाही. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या पाठोपाठ सावकाश जाणे हा एकच त्यातला पर्याय. हा आता तिकडे खड्डा चुकवायला त्या साईडला गेला. आपण खड्ड्यात घातली गाडी तर इथे त्याला ओव्हरटेक आपण करू शकतोय. समोर कोण नाही आहे. अशा वेळेला काय होतं गाड्या खूप रेस करायला लागतात. नाही म्हटलं तरी फ्युएल कन्झम्पशन वाढतं, इंजिनवर लोड येतं. शेवटी एका ठराविक लईमध्ये चढवत नेणे आणि गाडी रेस करणे याच्यात फरक आहे. गाडी रेस केली की इंजिनवरती ताण वाढतो, फ्युएल कन्झम्पशन पण जास्त होतं.
अशा वाहनांना ओव्हरटेक करताना दुसरा काही पर्यायही नसतो. हा ट्रकवाला त्याला ओव्हरटेक करता येत नाही आहे काय, त्या गाडीला कळत नाही मला. वास्तविक पुढे क्लिअर होतं सगळं, त्याला शक्य होतं ओव्हरटेक करणं. तो ट्रकवाला त्याला पटकन ओव्हरटेक करून चाललाय. हा थोडा घाबरत घाबरत का चाललाय काहीच कळत नाही आहे. त्याचं कमर्शियल व्हेकल आहे, कदाचित ड्रायव्हर अनुभवी चांगला असेल, काही गडबड न करणारा, सावकाश चाललाय. समोरचं मंदिर जवळ आलं की ओळखायचं घाट संपला. पण अजून एक पुढे वळण आहे मोठं, तिथून मग पुढे गेल्यावरती कशेडी गाव सुरू होतं, घाट संपतो. हा पुढचा जो रस्ता आहे हा अगदी यू टर्न आहे पुढे. बऱ्याच वेळेला तिथे मोठी वाहनं आली किंवा ट्रेलर्स जे येतात ते आले की ट्रॅफिक जाम व्हायचं, कारण त्यांना अगदी पूर्ण बाहेरून गाडी वळवायला लागायची. पूर्ण यू टर्न आहे इथे. इथे आता कळशेडी घाट संपतो. पूर्वी इथे पोलीस चेकपोस्ट होता, आत्तासुद्धा कदाचित असू शकेल, माहिती नाही मला. करोनाच्या काळात सुद्धा इथे याच ठिकाणी पोलिसांचा चेकपोस्ट होता. पूर्ण वाहन तपासून RT-PCR किंवा तुम्ही डोस घेतले असेल त्याचं सर्टिफिकेट
तुम्ही कुठे जाताय, कुठून आला, हे सगळी तिथे नोंद व्हायची आणि मग सोडायचे ते. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.